సమాజంలో తమ వంతు కృషిగా ఉత్సాహంగా ఎందరో ఎన్నెన్నో దానాలు చేస్తూ ఉంటారు. కానీ ఈశ్వర్ ఫౌండేషన్ ఈ సంస్థ మాత్రం విద్యార్థులకు చదువుల కోసం, విద్యార్థుల యొక్క శిక్షణ కోసం ప్రతి సంవత్సరం ఆర్థిక మద్దతును అందిస్తూ ఉంది. సోలాపూర్లోని విద్యార్థులకు శైక్షణిక మద్దతు అందించే సంస్థ అంటేనే ఈశ్వర్ ఫౌండేషన్. గత 10 సంవత్సరాల నుండి ఈ సంస్థ అఖండంగా ఈ కార్యం చేస్తూ ఉంది. ప్రతి సంవత్సరం 100 విద్యార్థులకు శైక్షణిక మద్దతును అందిస్తూ ఉంది. ప్రతి సంవత్సరంలాగే ఈ సంవత్సరం కూడా ఈశ్వర్ ఫౌండేషన్ వారి తరఫున మార్చి 17 రోజున ప్రిసిజన్ స్కూల్ యొక్క హాల్లో 67 మంది విద్యార్థులకు ప్రతి విద్యార్థికి 6,000 రూపాయల చొప్పున శైక్షణిక మద్దతు అందివ్వబడింది. ఆ యొక్క ధనాదేశాన్ని వారికి అందివ్వడం జరిగింది. ఈ సమయంలో వేదికపై సార్థి యొక్క శ్రీనివాస్ బురా, ఇంజనీరింగ్ అసోసియేషన్ యొక్క రోహన్ కుర్రి, వ్యాపారవేత్తలు సన్నీ మడూర్, స్వరంజలి ఛానల్ యొక్క దయానంద మామ్డాల్, ఈశ్వర్ ఫౌండేషన్ యొక్క సంస్థాపకులు శ్రీహరి కురాపాటి మరియు ఇతర పదాధికారుల హాజరు ఉండెను. ఈ ప్రసంగంలో విద్యార్థులు, తల్లిదండ్రులు, వాలంటీర్ వీరి హాజరు కూడా ఉండెను. ఈ వేళ ప్రముఖులు తమ మనోగతాన్ని వ్యక్తపరుస్తూ విద్యార్థులకు మార్గదర్శకత్వం చేశారు. ईश्वर बहुउद्देशीय संस्था ही 2014 मध्ये संपन्न झाली आणि आज 2024 मध्ये सर्व दशपुत्र्या 16 सुद्धा अचानक जमून आले आणि तो एक 16 सुद्धा या निमित्ताने पार करतोय. संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे हेल्पिंग हँड आहे. ई स्टँड फॉर helping hand. E stands for health, welfare, arts and research, sports, education. या इतर कार्यक्रमासाठी आम्ही फायनान्शियल हेल्प करत असतो. गेल्या 10 वर्षात संस्थेचा मेन उद्देश सुरुवातीला ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस आम्ही संस्थेचं म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत, जे म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये म्हणजे हायर घ्यायला वंचित होतात, बिडी कामगार आहेत, टेक्स्टाईलचे पार्टी जे आहेत ते एज्युकेशनमध्ये वंचित होतात. म्हणून त्या लोकांना, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्याला स्फूर्ती मिळावी किंवा प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्ही दरवर्षी स्कॉलरशिप द्यायचं ठरवले. पहिला कार्यक्रम 2015 मध्ये हा झाला. त्यावेळी 46 विद्यार्थ्यांना आम्ही 2,30,000 प्रत्येकी 5,000 रुपये दिले. 2016 मध्ये 92 विद्यार्थ्यांना 3 लाख दिले. 2017 मध्ये 92 3,04,000 दिले. 2018 मध्ये 80 विद्यार्थ्यांना 4 लाख दिलेले आहेत. 2019 मध्ये 60 विद्यार्थ्यांना 3 लाख दिलेले आहेत. 2020 आणि 21 मध्ये कोविड पिरियड असल्यामुळे त्यावेळी आम्ही 300 लोकांना धान्य डिस्ट्रीब्युशन केले, धान्याचे किट हे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. ईश्वर फाउंडेशन मार्फत जे प्रतिवर्षी स्कॉलरशिप दिलं जात आहे त्यातूनच अनेक मुलं, अनेक विद्यार्थी आज व्हॉलेंटियर्स म्हणून इथे या फाउंडेशनमध्ये काम करतात. हे बघून मला खूपच आनंद होतो. शेवटी एकच सांगू इच्छितो की सध्याला एंटरटेनमेंटचं ओव्हरडोस होत आहे. माणसं खूप लवकर बोर होत आहेत आणि अशा या काळात खरं म्हणजे पूर्वीच्या काळात मुलं बिघडण्याची शक्यता खूप कमी होती, परंतु जगाने आता खूप व्यवस्था करून ठेवली बिघडण्यासाठी. मग ते मोबाईल असेल किंवा आणखी इतर माध्यम असतील. त्यामुळे आपल्याला जर आयुष्यात काही मोठं कार्य करायचं असेल, मोठ्या पदावर पोहोचायचं असेल तर आपल्याला या डिस्ट्रॅक्शनपासून स्वतःला थांबवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एकच महत्त्वाचं की कॅरेक्टर बिल्डिंग एखाद्या व्यक्तीचं कसं होतं हे जर समजून घेतलं की आपल्या जीवनात मोठं यश मिळवणं सोपं आहे. आपण काय बघतो, काय ऐकतो आणि काय वाचतो यावरून आपल्या थॉट प्रोसेस चालू होतो आणि या थॉट प्रोसेसवरूनच माणसं घडतात किंवा बिघडतात. आणि थॉट प्रोसेस घडण्यामागे आज तुमच्या हातात जे मोबाईल आहे ते एखाद्या ब्रह्मास्त्रासारखं आहे. चांगला वापर केला तर खूप पुढे जाल आणि चुकीच्या मार्गाने फक्त इंस्टाग्रामचे रील्स जर तुम्ही टाइमपाससाठी वापरत असाल तर तुमचं आयुष्य असंच म्हणजे गर्दीमध्ये जमा होईल. ईश्वर फाउंडेशन जी काम करत आहे
ह्याच्या मागं कारण काय आहे? तर एक असं कन्सिडर करा की ज्यांनी जास्त शिकलेलं नाही आहे, ज्यांचं जे शिक्षण आहे एक 12वीपर्यंत झालेलं आहे, आणि दुसऱ्या अँगलला असं कन्सिडर करा की तुमचेच 2 मुलं आहेत आणि दुसरा मुलगा जे आहे चांगलं एक ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेला आहे. त्या दोघांमध्ये महत्त्वाचा फरक काय आहे? फरक काय असतं की त्यांच्या विचारसरणीमध्ये फरक असतो. जेव्हा मी असं म्हणत नाही की कोणतेही शिक्षण कमी किंवा जास्त असतं, एक प्रोफेशनल शिक्षण शिकलेले विद्यार्थी आणि नॉर्मल शिक्षण शिकलेले विद्यार्थी याच्यामध्ये त्याच्या ज्या विचारश्रेणी आहे हे भरपूर फरक असतं. म्हणजे काय की सपोज 12वी शिकलेले जे काही विद्यार्थी असतात ते कुठंपर्यंत जायचं प्लॅन करतात आणि एक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांचं सुरुवात कुठंपासून होतं ह्याच्यामध्ये फरक आहे. फरक यासाठी आहे की त्याचं शिक्षण किती झालं ते महत्त्वाचं नाही आहे. त्या शिक्षणाच्या त्या ह्याच्यातून प्रवासातून त्यांनी जे एक स्वतःचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी तयार केलेलं आहे आणि ते सुरुवात कुठून करायचं ते तिथून विचार करतात. तर सावित्रीने आपल्या सगळ्यांना ज्या सावित्रीबाई फुले जे आपल्याला एक आदर्श आहे त्यांनी म्हणलेले विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना विद्या गेली आणि इतके अनर्थ एका अविद्येने गेले. म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना विद्या गेली, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या त्यावेळेस न शिकणं होतं आणि आज अविद्या कमी शिकणं आहे. त्या दोन्ही ह्याच्यासाठी त्या अविद्येचं लांछन दूर करण्यासाठी ईश्वर फाउंडेशन हे सतत प्रयत्न करीत आहे. मी त्याचा एक दुरून साक्ष आहे की ईश्वर फाउंडेशनने आजपर्यंत जे चांगलं काम केलेलं आहे. माझे बरेचसे विद्यार्थी, मी सुद्धा एका प्रकारे मी सुद्धा ईश्वर फाउंडेशन व्हॉलेंटियर म्हणूनच आहे. जेव्हा त्यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण पासून वंचित असताना त्यांच्या शिक्षणामध्ये जेव्हा मदत केलेलं आहे आणि ते मदत आता जसं ते वारसा पुढं जात आली त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विद्या ही विद्यादान आणि विद्याच्या ज्ञानाबद्दल जे ईश्वर फाउंडेशन करतं त्या बाबतीतच आपण इथं जमलेलं आहोत. तर मला हे सांगायला खरंच अभिमान वाटेल की आपलेच काही विद्यार्थी ईश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध याच्या माध्यमातून चांगलं इथून शिकून पुढे गेलेले आहेत आणि त्यातून पुढं जाऊन आज एक स्वतःचं अस्तित्व क्रिएट केलेलं आहे. मी करिअर मार्गदर्शन आणि ह्या याचे भरपूर काही भाषणे देतो त्यावेळेस मला नक्की हे जाणवतं की करिअर म्हणजे काय ह्याचं सुरुवात शिक्षणापासून होते. तर शिक्षण हे भरपूर महत्त्वाचं आहेच. त्याचप्रमाणे चांगलं शिक्षण आपल्या आवड आणि आपले स्किल या दोन्हीच्या माध्यमातून शिकलं पाहिजे. आपल्याला आज क्रिकेट आवडतं, क्रिकेट पाहायला आवडतं, परंतु आपण क्रिकेट खेळू शकतो का? कदाचित एखादी विद्यार्थ्यांनी फुटबॉलमध्ये चांगलं असतं, फुटबॉल त्याला चांगलं खेळता येतं आणि क्रिकेट त्याला आवडतं. तर ह्याच्यात आवड क्रिकेट आहे आणि त्याचं स्किल फुटबॉल आहे. तर त्यांनी कुठल्या खेळीमध्ये पुढं जावं हे त्यांनी चांगलं ठरवावं. जिथं आवड आणि स्किल या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत त्याच गोष्टी शिकायला पाहिजे. आता माझा आवड आपण म्हणतो कसं की पियर प्रेशर एक शब्द आहे की माझा मित्र, माझी मैत्रीण किंवा माझे बंधू किंवा माझे जे मोठे लोक आहेत त्यांनी कुठं जातात त्यांच्यावरनं आपण आपलं भविष्य ठरवतो. नाही सगळेजण इकडे इंजिनिअरला जातात, कम्प्युटर इंजिनिअरला चांगलं भविष्य आहे तर मी सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरला जाणार. अरे का जाणार? माझं नाव रत्नशील, मी IT मध्ये सध्या प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे. आणि तसं तर मला खूप जास्त बोलायचं होतं पण मान्यवरांच्या वेळेचं भान ठेवून सावली फाउंडेशन काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली मी सांगतो. सावली फाउंडेशनची सुरुवात आम्ही आमचे इंजिनिअरिंगचे जे आम्ही सर्व फ्रेंड्स होतो म्हणजे आमचं VP मध्ये कुडी सरांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे. आणि ईश्वर फाउंडेशनचे ज्युनियर सेक्रेटरी सोमराज अवधूत हे व आमच्या सर्व इंजिनिअरिंगच्या फ्रेंड्सने आम्ही सावली फाउंडेशनची सुरुवात केली.
आमचा हेतू हाच आहे की आर्थिकदृष्ट्या जे विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षण घेण्यासाठी जे अडचणीत आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करायची व ते शिक्षण घेऊ शकतील या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. त्याच माध्यमातून आम्ही म्हणजे विद्यार्थ्यांना पर्सनली पण हेल्प करत आहोत. तसंच जसं श्री हरी सरांनी आणि रोहन सरांनी सांगितलं, कोडेथॉन ही स्पर्धा आम्ही गेल्या वर्षी आयोजित केलेली होती. त्या कोडेथॉन स्पर्धेमध्ये आम्ही कोडिंग कॉम्पिटिशन आयोजित केली होती. त्या कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व त्या कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 विद्यार्थ्यांना आम्ही कॉम्प्युटर हा गिफ्ट दिला होता, म्हणजे पारितोषिक दिलं होतं व टॉप 10 या विद्यार्थ्यांना वर्थ 100 रुपीचे बुक्स ॲज अ बक्षीस दिलं होतं. सो सेम कॉम्पिटिशन आम्ही 2024 सप्टेंबरमध्ये आयोजित करणार आहोत. सो त्या स्पर्धेसाठी तुम्ही हे सहभाग नोंदवा व ते जिंकायचा प्रयत्न करा. थँक्यू.